शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल खिलारी यांच्यातर्फे गोरेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करा असे निवेदन पोलिसांना देण्यात आले असून अवैध धंदे तात्काळ बंद न झाल्यास 17 मार्चपासून अप्पर तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येणाऱ्या गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत विनापरवाना अवैध रेती उपसा वाहतूक, अवैध देशी दारू पार्सलने विक्री, मोबाईलवर मटका तसेच शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा विक्रीवर बंदी असताना देखील दिवसाढवळ्या खुलेआम गुटखा विक्री करणारे गुटख्याची वाहतूक करून घरपोच गुटखा देत आहे। सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठी दिनांक 3 मार्च रोजी शिंदे गटातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल खिलारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांना निवेदन देत गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच नाका कनेरगाव चौकी अंतर्गत अनेक गावात चालणारे अवैध धंदे बंद करण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल खिलारी यांनी केले आहे। सर्व अवैध धंदे 16 फेब्रुवारी पर्यंत बंद न झाल्यास गोरेगाव येथील अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे। यापुढे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, DIG नांदेड यांच्याकडे रितसर तक्रार करणार असल्याचे देखील अमोल खिलारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। आणि कनेरगाव चौकी अंतर्गत जे काही गाव आहेत त्या गावामध्ये बऱ्याच ठिकाणी अवैध व्यवसाय चालू आहेत। हे तात्काळ अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात आज आम्ही कोणते अवैध देशी दारू आहे, विदर्भातून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत आहे, इकडल्या भागामध्ये जनावरांची वाहतूक होत आहे। त्यानंतर मागाच एका आंदोलनादरम्यान रेतीची जी वाहतूक होती ती मोठ्या प्रमाणात या भागामध्ये होती, आता काही प्रमाणात कमी झालेली आहे। आज आम्हाला साहेबाला आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। प्रक्रिया काही नाही, आम्ही जी डेडलाईन दिली त्यांना आम्ही 17-16 तारखेपर्यंतचा वेळ दिला सन्माननीय साहेबांना की बाबा हे जे आमची मागणी आहे ती पूर्ण करा, तात्काळ जे अवैध धंदे आहेत आपल्या भागामधले ते तात्काळ बंद करा। नाही बंद झाले तर आम्ही 17 तारखेपासून अप्पर तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत। आणि या अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये आम्हाला अनेक लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत की या धंदे बंद करण्यापाठीमागं तुम्ही उभे राहा आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करा। त्याचा संदर्भ घेऊन आज निवेदन दिलेलं आहे आणि येत्या काळामध्ये हे अवैध धंदे बंद करण्याचं आम्हाला वचन गोरेगाव पोलीस स्टेशन येथील हुंडेकर साहेब यांनी दिलेलं आहे। NTV न्यूज मराठी, हिंगोली।